मंगेशकर कुटुंब लुटारांची टोळी या वक्तव्यावर वडेट्टीवार ठाम। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले। ऑडिओ क्लिप व्हायरल। उद्धव ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवावे, नारायण राणे यांचं वक्तव्य। रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर। रायगड किल्ल्यावरील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर अमित शहा तटकरेंच्या घरी जाणार। शहा पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार का, याकडे लक्ष। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार मंगळवारी जमा होणार। तसंच यापुढे महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार बँक खात्यात जमा होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा 21 एप्रिलला निकाल। आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार। कोर्ट काय शिक्षा सुनावणार, याकडे लक्ष। वडीलच मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खून करायला हवा, अभिनेत्री अलका कुबल यांचं वक्तव्य। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। 10 ग्रॅम सोन्यासाठी 95,000 रुपये मोजावे लागणार। चांदीच्या दरात 2 दिवसात 3,500 रुपयांची वाढ।